हॅलो स्टुडंट्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की आपलं जे 11वी ऍडमिशनचं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये फायनल राऊंड म्हणजे स्पेशल राऊंड 5 याचं वेळापत्रक आलं होतं. ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ऍडमिशन मिळालं नव्हतं, जसं की आपल्या आतापर्यंत जवळजवळ 8 राऊंड झालेले आहेत, त्याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं नव्हतं, पण त्यांनी स्पेशल राऊंड 5 साठी ऍप्लिकेशन करू शकत होते. तर त्यांना ऍप्लिकेशन करण्याची जी तारीख होती ती 11 तारीख आणि 12 तारीख ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचं लॉग इन करून पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये दुरुस्ती करायची होती. पार्ट 2 मध्ये त्यांना कॉलेजेस टाकून लॉक करायचं होतं. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 11 आणि 12 तारखेला विद्यार्थ्यांनी काय केलं, त्यांच्या लॉग इन मध्ये गेलेत, पार्ट 1 मध्ये चेंजेस करायचे तर पार्ट 1 मध्ये चेंजेस केलेत आणि पार्ट 2 मध्ये जाऊन त्यांनी 1 ते 10 कॉलेजेस याचा समावेश करायचा होता. त्याचनुसार जे विद्यार्थी कॅप मध्ये आहेत किंवा ज्यांना कोटामधून ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सेम प्रोसिजर साइड बाय साइड चालू होती 11 तारखेला आणि 12 तारखेला. आज आहे बघा 13 सप्टेंबर 2025, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो, तुमची जी अलॉटमेंट लिस्ट आहे ती वेबसाईट वरती आलेली आहे. ती अलॉटमेंट लिस्ट जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक करा. वेबसाईटला जावा, पहिल्यांदा अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा. तर इथं बघा तुम्हाला स्पेशल राऊंड 5 साठी अलॉटमेंट लिस्ट आलेली आहे. तर बघा तुम्हाला दिसतंय अलॉटमेंट लिस्ट इथं बघा अशा प्रकारे आहे. आता याच्या अलॉटमेंट झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय प्रोसेस करायचं आहे हे विद्यार्थ्यांना मी इथं थोडक्यात सांगतो. जर तुम्ही लॉग इन न करता सुद्धा तुम्ही बाहेरच लॉग इन न करता होम वरती सुद्धा तुम्ही अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक केलं आणि अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर जर तुम्ही इथं तुमचा नंबर टाकला, ऍप्लिकेशन नंबर, तर तुम्हाला कुठलं कॉलेज लागलेलं आहे, पॅरल कॅटेगरी कुठली आहे, अलोटेड कॅटेगरी कुठली आहे, स्टुडंट कॅटेगरी कुठली आहे, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळते. स्ट्रीम कोड काय आहे, अलॉटेड आहे, इंग्लिश मिडियम लागले का मराठी मिडियम लागले, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळत असते. तसंच विद्यार्थी काय करू शकतात, लॉग इन करू शकतात. तर विद्यार्थ्यांना लॉग इन बघा, पहिल्यांदा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय काय करू शकतात, कशी प्रोसेस करायची ऍडमिशनसाठी, तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि अलॉटमेंट लागल्यानंतर तुम्हाला लॉग इन मधून काय काय करावं लागतंय हे तुम्हाला मी इथं सांगणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा तुमच्या होमला आल्यानंतर म्हणजे होम म्हणजे आपलं वेबसाईटच्या होम वरती आला तर विद्यार्थ्यांनी काय करायचं, इथं अलॉटमेंट लिस्ट आहे का नाही याच्यावरती क्लिक करायचं. अलॉटमेंट लिस्ट वरती क्लिक केला तर विद्यार्थी इथं नंबर टाकून आपली पूर्णपणे मी तुम्हाला आताच दाखवलं, प्रिफरन्सेस नंबर, कॅटेगरी, अलोटेड कॅटेगरी, त्याच्याने युडायस नंबर, अलोटेड कॉलेज, अलोटेड स्ट्रीम, अलोटेड कोड, स्टेटस, मीडियम, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळतं. तर विद्यार्थी लॉग इन पण करू शकतात. आता लॉग इन करायचंय तुम्हाला, काय करायचं, लॉग इन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तुम्हाला इथं हे बघा इथे मी लॉग आउट करून दाखवतो. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथं पहिल्यांदा लॉग इन वरती क्लिक करावं लागेल. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर लॉग इन वरती तुमचा जो लॉग इन आयडी आहे तो टाकायचा, पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि तुम्ही तो लॉग इन करायचा. आता लॉग इन करून तुम्ही जेव्हा होम पेज वरती येत आहे, लॉग इनच्या होम पेज वरती आला तुम्ही, तर होम पेज वरती आल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन झालं तर तुम्हाला असं दिसणार आहे तुमचं. हे बघा असं दिसतं पूर्णपणे. तर डाव्या साईडला जो मेनू बार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खाली कॅप ऍडमिशन्स वरती जायचंय. हे बघा इथं कॅप ऍडमिशन्स आहे, कॅप ऍडमिशन्स वरती जावा. कॅप ऍडमिशन्स वरती गेल्यानंतर तुम्हाला कॅप अलोटेड स्टेटस दिसत आहे. कॅप अलोटेड स्टेटस वरती गेला तर इथं तुम्हाला ड्रॉप डाऊन वरती क्लिक करायचं. इथं रेग्युलर राऊंड 1 दिसते का नाही, इथं जाऊन खाली स्पेशल राऊंड 5 असं सिलेक्ट करायचंय. तर स्पेशल राऊंड 5 मध्ये तुम्हाला स्टुडंटचे जनरल डिटेल्स बघायला मिळते, त्याचं नाव बघायला मिळेल, आईचं नाव, जेंडर, कॅटेगरी आणि ज्या कॉलेजला तुम्हाला अलॉट झालेलं आहे त्या कॉलेजचं पूर्णपणे नाव, ऍड्रेस, ते कॉलेजचा स्टेटस कुठला आहे, स्ट्रीम कोड किती आहे, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळत असते. आता हेच जर तुम्ही खाली जरा गेला तर तुम्हाला इथं जे डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे राहिले असतील किंवा चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केले गेले असतील तर तुम्ही नव्यानं इथं डॉक्युमेंट डिलीट करायचे आणि नव्यानं तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. जर डॉक्युमेंट बरोबर असतील तर राहू द्या, नसेल तर तुमचं जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करणं हे मॅन्डेटरी आहे. तर तुमचं मार्कशीट असेल, तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल असेल, हँडिकॅप सर्टिफिकेट असेल, अंडरटेकिंग असेल, हे तुम्हाला सगळं इथं अपलोड करायचं आहे आणि त्याच्यानंतर हे सेव्ह करा. अपलोड झाल्यानंतर त्याच्या खालीच तुम्हाला यायचंय, खाली आला की बरोबर तुम्हाला इथं प्रोसीड फॉर ऍडमिशन असं बटन दिसत आहे. तर विद्यार्थ्यांना प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणजेच काय की विद्यार्थ्यांना इथून क्लिक करायचं आहे आणि म्हणजे याचा अर्थ असा होईल की विद्यार्थी कॉलेजमध्ये जाऊन तो ऍडमिशन करणार आहे. तर इथं तुम्हाला प्रोसीड फॉर ऍडमिशन वरती क्लिक केलं की तुम्हाला इथं कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केलं की तुम्हाला सक्सेस असं बटन मिळून जाईल. आता हे झाल्यानंतर सगळ्यात पुढची प्रोसेस काय असणार आहे, तरी प्रिंट अलॉटमेंट लेटर करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना हे अलॉटमेंट लेटर डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे,
हे अलॉटमेंट लेटर तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ते सेव्ह करून घ्या आणि ते तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि त्याच्याबरोबर सगळे जे डॉक्युमेंट्स बोललो मी तुम्हाला, तर आता जे डॉक्युमेंटची लिस्ट सांगतो तुम्हाला. डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लागणार आहे तुमच्या 10वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, याचे ओरिजिनल्स प्लस 2 झेरॉक्स लागतील. आधार कार्ड ओरिजिनल प्लस त्याचे 2 झेरॉक्स तुमचे स्वतःचं. वडिलांचं आधार कार्ड त्याच्या 2 झेरॉक्स, वडिलांचं किंवा आईचं आधार कार्ड त्याच्या 2 झेरॉक्स हे तुम्हाला लागणार आहेत. प्लस त्याच्याबरोबर तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला लागणार आहे, त्याची झेरॉक्स लागणार आहे. त्याचबरोबर अजून तुमचं जे नॉन क्रिमिनल असणार आहे ते तुम्हाला लागणार आहे, त्याच्या 2 झेरॉक्स लागतील. अशा प्रकारे ओरिजिनलचा 1 सेट आणि झेरॉक्सचा 2 सेट अशा प्रकारे घेऊन कॉलेजला जायचंय. आणि त्याबरोबर अलॉटमेंट लेटरची प्रिंट हे तुम्हाला घेऊन जायचंय. हे तुम्ही सगळं घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथं ते सबमिट करायचं आहे. त्याच्याबरोबर तुमची कॉलेजची फी जी असणार आहे ती तुम्हाला भरायची आहे. कॉलेजची फी भरली की तुमचं ऍडमिशन हे कन्फर्म होऊन जाईल. अशा प्रकारे ही पूर्णपणे ऍडमिशन प्रोसिजर आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर मिळणार आहे. म्हणजे तुमचं हे अलॉटमेंट लेटर ऍडमिशन लेटर मिळणार आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता, कॉलेजमध्ये तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज फक्त एकच दिवस आहे, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकच दिवस विद्यार्थ्यांना ऍडमिशन साठी मिळालेला आहे. तर तुमची जी काही प्रोसेस असेल त्यामध्ये जर तुम्हाला काय अडचणी आल्या तर मला तुम्ही विचारू शकता. काही कॉमेंट तुम्ही इथं खाली टाकू शकता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहे. आय होप सगळ्यांना व्यवस्थित सगळी माहिती मिळालेली आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा त्यांच्या ऍडमिशनसाठी. आणि जर तुमचं ऍडमिशन नसेल होत असेल तर त्याच्या पुढे काय प्रोसिजर असणार आहे याच्या बाबतीत ज्या काही अपडेट असतील तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती 100% बघायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.